हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त झटपट आणि चटपटीत असा आहे ना अंडा घोटाळा बनवलेला आहे. तर खूप सुंदर अशी रेसिपी आहे. आता आपण अंड्याचे आहेत ना भरपूर असे पदार्थ बनवतो आणि मी चॅनेलवरती अपलोडसुद्धा केलेले आहेत. अगदी वेगवेगळे अंड्यापासून बनवलेले पदार्थ, सँडविच म्हणा, भुर्जी म्हणा, अंडा करी म्हणा, असे भरपूर असे पदार्थ मी चॅनलवर अपलोड केलेलं आहे. त्याच्यातलाच हा एक पदार्थ आहे. खूप सुंदर, अगदी लहान मुलांच्या ना आवडीचा, अगदी लहान मुलांनाच कशासाठी तर मोठी माणसेसुद्धा घरातली आवडीने खातील इतका सुंदर असा अंडा घोटाळा आपण बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर हे बघा, आता मी आहे ना हा अंडा घोटाळा आहे ना तव्यामध्ये बनवणार आहे. तर 2 मीडियम साईजचे कांदे आहेत ना अगदी छान बारीक चिरून असे घेतलेले आहेत. आता कांदा भाजताना ना तेल टाकायचं आणि कांदा छान असा एकसारखा आहे ना हलवत आहे ना छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. लहान मुलांना सकाळी नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा 4 वाजता आहे ना छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. खूप सुंदर असा लागतो. आता बघा कांदा छान असा भाजला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा टाकणार आहे. टोमॅटो आहे ना पूर्ण असा मऊ होईपर्यंत आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. एकसारखं असं हलवत राहायचं म्हणजे छान कांदा टोमॅटो आहे ना छान असा भाजला जातो. तर टोमॅटोसुद्धा आपला आहे ना मस्त असा मऊ असा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अगदी मोजके सुके मसाले टाकणार आहे. तर इथे मी हळद टाकलेली आहे, धना पावडर, जिरा पावडर टाकलेली आहे आणि चटणी टाकलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात. आता ह्याच्यामध्ये ना छान कलर येण्यासाठी ना थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. आता इथे मी आहे ना 2च अंड्याचा बनवणार आहे. तर 2 अंडी आहे ना मी ते उकडून घेतलेले आहेत. अंडी उकडून मस्त सोलून घ्यायची आणि खिसणीने ना आपल्याला हे अंडं आहे ना खिसून घ्यायचं आहे. छान असं खिसून घ्यायचं हे अंडं. 2 अंडी मी तर वापरणार आहे. खूप सुंदर असा आहे ना आपला हा अंडा घोटाळा होतो. 2 अंडी खिसून घेतलेत. आता चवीनुसार मीठ टाकूयात. तर हे छान असं व्यवस्थित आहे ना परतून घेऊयात. बघू शकता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. पाहू शकता. आता गॅस आहे ना एकदम बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती ना एक 5 मिनिटाची ना आपण वाफ काढून घेऊया. तोपर्यंत आहे ना इथे मी ना मस्त ताजी ताजी पाव आणलेले आहेत आणि पाव असे आहेत ना मधून असे आहेत ना चिर मारून घ्यायची. पूर्ण 2 भाग करायचे नाहीत. ह्या पद्धतीने असे पाव आहेत ना मध्ये कट करून घ्यायचे. तर इथे 2 अंडी घेतलेली आहेत. तर त्या 2 अंड्याच्या ह्याच्यामध्ये आहेत ना 3 अंडा घोटाळा झालेला आहे. हे बघा असे ह्या पद्धतीने आहेत ना पाव आपले आहेत ना मध्ये कट करून घेतलेले. तर एक 5 मिनिटाची वाफ पण झालेली आहे. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. आता पुन्हा हे व्यवस्थित करूयात. आता हे जे आपण बनवलेली मस्त असा अंडा घोटाळा आहे ना तो असा तव्यामध्येच आहे ना एका साईडला आहे ना करून घेऊयात. आता ह्याच्यावरती आहे ना थोडंसं बटर टाकूयात तव्यावरती आणि जो पाव आपण घेतलेला आहे ना तो पाव अगोदर आपण आहे ना बटर लावून घेऊयात पावाला छान असं. पाहू शकता 2 पाव घेतलेले आहे मी. ते 3 पावांचा वापर केलेला आहे. तव्यामध्ये 2च बसलेत. एक आपण नंतर हे करणार आहे. आता पाव छान असा भाजलेला आहे. तर ह्याच्यावरती आपण आहे ना हा मसाला टाकूयात. छान असा भरून घ्यायचा, पलटी करायचा आणि वरतूनसुद्धा लावायचा. दोन्ही साईडून लावायचा वरतून. तर दुसराही ह्याच पद्धतीने करणार आहे आणि तिसरा पावसुद्धा मी ह्याच पद्धतीने ना व्यवस्थित असा आहे ना भरून घेणार आहे. पलटी करूयात आणि वरतूनसुद्धा आहे ना थोडासा मस्त असा मसाला लावूयात आणि छान असं आहे ना हे आपल्याला मस्त बटर टाकून आहे ना एकदम क्रिस्पी होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता 3 झालेले आहेत. तर हे सगळं जे राहिलेलं मसाला आहे ना ते मी लावून घेणार आहे आणि गॅस एकदम बारीकच ठेवायचा. फास्ट गॅस करायचाच नाही आणि
बारीक गॅसवरती ना मस्त असं बटर टाकूयात, कढईवरती पावावरती बटर टाकूयात आणि अगदी खरपूस असं आहे ना अलटी पलटी करत आपल्याला हे ना अलटी पलटी करत छान असं क्रिस्पी होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे. तर खूप सुंदर असा आपला हा अंडा घोटाळा आहे ना तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून आहे ना, आता मुलांना सुट्ट्या पडतीलच शाळेला, तर करून द्या. मुलांना खूप आवडीने खातील. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि बघू शकता मस्त बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका सुंदर असा झालेला आहे. पाहू शकता मस्त कांदा टाकलेला आहे, सॉस टाकलेला आहे आणि मस्त असं खाऊन घेऊयात. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून